नाशिकमध्ये अजय बोरस्ते आणि विनायक पांडे राडा प्रकरणी 6 शिवसेना कार्यकर्त्यांवर शस्त्रबंदी कायदा भंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रांजल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। प्रांजल, काय अधिक माहिती? विलास, खरं तर काल सर्व नाशिकमध्ये जी चर्चा झालेली होती, जो शिवसेनेचा राडा झालेला होता, अजय बोरस्ते जे आहेत शिवसेनेचे महानगर प्रमुख, यांना यामध्ये मारहाण झालेली होती। विनायक पांडे यांचे कार्यकर्ते जे आहेत यांनी त्यांना मारहाण केलेली होती। हा सर्व जो प्रकरण आहे, या प्रकरणी आता नाशिक पोलिसांनी 6 शिवसेना कार्यकर्त्यांवरती मुंबई नाका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। जमावबंदी आणि शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे। मात्र यामध्ये विशेष म्हणजे पोलिसांनी जे आहेत की हॉटेलच्या बाहेर, ज्या हॉटेलमध्ये त्यांची मीटिंग चालू होती, युनिफॉर्म हे तिथे दिले जात होते, तिथे हा बाहेर झालेला म्हणून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले। मात्र यामध्ये कुठल्याही नेते जे आहेत यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले नाहीयेत, की नेते किंवा कोणी यांनी फिर्याद दिली नाही, तक्रार आलेली नाहीये, त्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आले नाही असं पोलीस सांगतायत। मात्र यामध्ये पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचं मरण झालेलं आहे। 6 कार्यकर्त्यांना ते गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र कुठल्याही नेत्यांवरती गुन्हे दाखल झालेले नाही। बरोबर, किंवा या राड्या प्रकरणी कार्यकर्त्यांचा बळी गेला असंच म्हणावं लागेल। धन्यवाद प्रांजल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।